पुस्तक स्त्री पुरुष तुलना, लेखिका ताराबाई शिंदे. भाग 6. भाग 5 आपण एका ओवीने संपवला होता. त्याच ओवीने भाग 6 सुरू करूयात. ओवी. स्त्री केवळ कुऱ्हाडी, सबळ वृक्ष तोडी, प्राणी नाडीले लक्ष कोडी, मूर्तिमंत भव्य व्याधी कामिनी. जाणपा 1. श्लोक. आवर्तः संशयानां विनय भुवनं, पत्तनं साहसानां, दोषाणां सन्निधानं, कपटमयतरं क्षेत्रमप्रत्ययानां, स्वर्गद्वारस्य विघ्नं, नरकपुरमुखं, सर्वमायाकरण्डं, स्त्रीयंत्रं केन सृष्टं, विषममृतमयं, प्राणिनां मोहपाशाः. आता इतके दोष त्यांचे माथ्यावर शेकून तुम्ही सद्गुणाचे पुतळे झालात. स्त्री जर कुऱ्हाडीसारखे तुमचे पुण्यवृक्ष तोडीते, तर अशा या प्राणघातक कुऱ्हाडीस प्राणापेक्षा चाहून तिचे पोषणार्थ तुम्ही आपले जन्मचे जन्म का ताबेदारीत व हरेक प्रकारचे व्यावहारिक कामात बैलासारखे राबवून घालविता. तुमच्यापेक्षा बैल बरा, त्याला त्याची स्वतःचीच काळजी, मग तिकडे काहीही हो. प्रथम स्त्री रूप यंत्रामध्ये जारण मारणापेक्षा बलिष्ठता आहे, तर तिजपेक्षा बुद्धीच्या मानाने तुम्ही जास्त बलिष्ठ आहात. तुमच्या बुद्धिबळाने तुम्ही काय एक केले नाही बरे. जे अघटित ते करून दाखविले. तुम्ही जे महापराक्रम केले तेथे स्त्री जातीची बलिष्ठता किती? काहीच नाही. दुसरे, स्त्रिया अनेक संशयाचा परिभ्रम भोवरा हे खरे, कारण त्या अशिक्षित, त्यामुळे हरेक प्रकारचे संशय त्यांचे मनात वास करीतात. तरी त्यांच्या मनातला संशय फक्त त्यांच्या संबंधापुरताच असतो. पण तुमच्या मनातले संशयाचे चक्र जर पाहू गेले तर त्यावर नजर सुद्धा ठरणार नाही. तुमची मने नाना प्रकारची देशी व परदेशी मानसिक व्यावहारिक दगाबाजीने अगदी संभ्रमित असतात. आज अमक्या सावकारास अशी थाप देऊन या रीतीने त्याचे जवळून 1000चा तोडा उपटावा. त्या तमुक जहागीरदारास असे कळवून त्याच्याकडून कसे तरी 400-500 हपकावे. आज साहेबाला असे सांगून त्या अमुक खटल्याचा निकाल अमुक तर्फे करावा. तो खोटा दस्तऐवज आज नोंदवून आणावयाचाच. आज ती फलाण्याची मोठी नखरेबाज, मोठी नाकाने कांदे सोलती, तिला कसे तरी एकदा गाठावयाचेच. व हे पहिले लचाण तोडून एकदाची ती पीडा टाळून टाकायचीच. तेव्हा अशा प्रकारचे संशय स्त्रियांचे मनात कधी येणार नाहीत. तरी या जगातील सर्व स्त्रिया प्रखर सूर्याच्या तेजाप्रमाणे सतेज, आंतरबाह्य गंगाजलाप्रमाणे निर्मळ आहेत असे मुळीच नाही. पण सर्व पृथ्वीवरील स्त्रिया गोळा केल्या तर तुमच्यासारख्या संशयाचे भोवऱ्यात सापडलेल्या 10% सापडतील. पण तुमच्यात एक देखील या भोवऱ्याने वेगळा सापडणार नाही. तिसरे, स्त्रिया उद्दत्तेचे केवळ गृहच. यात आपली जाती काय कमी आहे? वजन करू गेले असता 100-150 तोळे पारडे खालीच जाईल. चौथे, स्त्रिया अविचारी, कर्माचे नगरच. तर स्त्रियांचेच हातून विचार घडतात. आणि तुम्ही पाजी, बेईमान, भरोसा देऊन केसांनी कापणारे तुम्ही, त्या तुमच्या हातून कधीच अविचार होत नाही. तुम्ही अगदी विचार मंदिरे. आहारे, शाबास. अरे, तुम्ही महापढिक शहाणे व विचारी असून तुमचे हातून न भूतो न भविष्यती असे अविचार घडून व रोज घडत असताही तुम्ही मोठे विचारी म्हणविता, याला काय म्हणावे? स्त्रिया केवळ गोठाणातील म्हशीप्रमाणे मूर्ख. त्यांना न लिहिणे न वाचणे, म्हणून काय ईश्वराने त्यांना काहीच बुद्धी दिली नसेल का? तरी त्या अविचारी असूनही तुमच्यापेक्षा बऱ्या. तुम्ही शहाणे आहात खरे, पण इकडे कारागृहात जाऊन पाहावे, तो पाय ठेवण्यास देखील जागा मिळत नाही, इतकी तिथे आपल्या देशबांधवांची दाटी असते. तिथे काय सर्व शहाणे? कोणी खोट्या नोटा केल्या म्हणून, कोणी लाच खाल्ल्या म्हणून, कोणी कोणाची बायको पळवली म्हणून, कोणी बंडात सामील, कोणी कोणाला विषप्रयोग केला, कोणी राजद्रोह केला, कोणी खोटी साक्ष दिली, कोणी तोतया राजे बनून लोकास बुडविले, कोणी खून केले. अशी विचारांची मोठी मोठी कामे केल्यावरून सरकारने तुम्हाला
मोठ्या आदराने या सुंदर बंदीशाळेसारख्या रंगमहालात जागा दिली. पण असे अविचार कोणते स्त्रियाचे हातून घडतात बरे? असे किती कारागृह बायकांनी भरलेत? दाखवा. तेथे तुमची जेथे तुमची 2-3 हजार मंडळी, त्यात फार झाले तर 100 देखील स्त्रिया निघणार नाहीत. स्त्रियांचे हातून मोठा अविचार कोणता? तर परद्वार. हेच काय ते मेरूचे शिखर व याचे पायीच त्यांचे हातून अविचार होतो. पण जी परद्वार करते तिच्या मनात ही दुष्ट वासना उत्पन्न करण्यास आधी पुढे पाऊल कोण टाकीतो बरे? ती की तुम्ही? स्त्री कितीही निर्लज्ज असली तरी ती होऊन कधी परपुरुषाचे गळ्यात पडणार नाही. हा, अगदी खात्री. स्त्रियांना सर्व जगिक सुख म्हणजे काय? तर प्रथम एक मनासारखा नवरा, अत्यंत प्रीती करणारा. त्याचे तिचे एक चित्त असले तर ती दरिद्री असू द्या, झोपडीत अन्न वस्त्राचे हाल, जाच, सर्व प्रकारचे हाल वनवास सोसून फक्त त्या एका प्राण्यावर नजर देऊन दुःखात सुख मानून त्या कृत्यास कधीच प्रवृत्त होणार नाही. बरे, हेही कृत्य म्हणजे मोठे अविचाराचे, मागे कधीच घडले नाही असेही नाही. तुम्ही शास्त्रांचे बळाने उड्या मारता, पण शास्त्रात जो घोटाळा आहे तो आता सांप्रत नाही. पूर्वी एक राजा मेला आणि त्याच्या पोटी पुत्र संतान नसले तर त्याच्या राणीने जो मनास आवडेल त्या ऋषीपासून वंशवृद्धी करावी. मग राणी साहेबांनी त्याला 10 मुले होईतो ठेवून घेतले म्हणून काय झाले? हे नाही का परद्वार? हा व्याभिचार नव्हे काय? हे स्वशास्त्र झाले का? असे करण्यापेक्षा दुसरे लग्न करण्याची जर चाल चालू ठेवली असती तर त्या राज्याला दुप्पट बळकटी येऊन आज लक्षावधी लहान लहान मांडलिक राज्ये, जहागिरी, इनामे, देशमुख्या वगैरे बुडून आपला देश भिकारी झाला नसता. कित्येकांना औरस वारस नसल्यामुळे त्यांची सर्व जिंदगी सरकारात जाऊन सरकार खजिन्यात पडली. कित्येक ठिकाणी सर्व बायका बोडक्या झाल्या, त्यांचा बाजार पाहण्याला कोणीच नाही. तेव्हा तुम्ही टोळीसारखे पडून सफाई सत्यानाश करून सोडलात. अरे, ज्यांच्या पायाला माती लागत नव्हती अशा राजे राजवाड्यांच्या राजांगणा, देवांगणांसारख्या रूपवत्या होत्या, पण त्या तुमच्या अधाशी मतलबापणामुळे त्या भिकेस मिळून देशोधडी लागल्या. तेच त्यांना दुसऱ्याने लग्न करण्याची मोकळीक असती तर अशी दुर्दशा होती का? कधी नव्हती. एकदा नवरा मेला की बसले मग शिळेसारखे. एक प्राणी जातो पण त्याच्या करता 4, 5, 10 जीवांची दशा होऊन मातीत मिळतात. पहा, एकीला पूर्ण झाले की दुसरी, तिसरी, चौथी, चाललीच संख्या वाढत. मराठ्यात, देशमुखात पहा, एकेकाला 4, 5, निदान 3 बायकांना तर खोटच नाही. एखाद्या दिवशी बुवांनी स्वर्गाचा रस्ता धरला की या एकदम जितक्या असतील तितक्या बसल्या मग कपाळाला बडवीत. मग इकडे वंश असो का नसो. असो. अरे पहा, सरकारनी तुम्ही सरकारचे काम इमानाने करावे म्हणून तुम्हाला तुमची योग्यता, विद्वत्ता पाहून 10 पासून 100, 200, 300, 400, 500, 700, 1000, 1500 पर्यंत दरमहा पगार करून तुमच्यावर अगदी पक्का भरोसा ठेवून स्वस्थ तुम्ही म्हणता ते म्हणणे कबूल करून फक्त कागदावर सह्या करण्याशी कामे ठेवितात. यात काय त्यांचा अपराध? पण तुम्ही तो पगारही घेऊन श्रीमंतांपासून तसेच गरिबांपासून रोख रुपये, घोडे, गाई, म्हशी, कापड, सोने, भांडे, निदान काही नाही तर जोडे देखील घ्यायला कमी करत नाही. यावरून तुम्ही राजद्रोही, बेईमानी नव्हे काय रे? अरे, कोठून काही जरी नाही मिळाले तर एक दिवसाचा शिदाच, कोठून जांबच, उसाची 2 कांडीच, कुठे थोडासा गुळच, कोठून एक लाकूडच, कुठे नुसते जोंधळ्याचे भूसच, कोठून काही ना काहीतरी उपटाल. त्याला तसा कोरडा बिन भीक मागितल्या वाचून, अगर त्याचे जवळ दात विचकल्या वाचून तुम्ही त्याला जाऊ द्याल? छे, असे कधीच होणार नाही. असे तुम्ही सदा भिकारी. अरे, तुमचे सर्व गुण वर्णन करू लागले तर कागद ठेवण्याला जागा मिळणार नाही.
हे सर्व सृष्टीतले कागदाने भरून जाऊन शाई करता करता समुद्र आटून जाईल व लेखण्या तासण्याकरिता सुतार ठेवावे लागतील. असो, स्त्रियांची मने फार हलकी व अल्पसंतोषी असतात. तुमच्यासारख्या नित्य आपल्यास मोठा हुद्दा व पैसा कसा मिळेल, लोक आम्हाला मान मान्यता देऊन या गोमाजी कापसे असे कधी म्हणतील, नाना प्रकारची अशा आपल्याच घमेंडीच्या अनेक विचारात बायका गुंतत नसता आणि असाध्य कृत्ये साधण्यात आपले आयुष्याचे आयुष्य त्या घालवीत नसता तुम्ही नामानिराळे होऊन अविचाराचे ओझे स्त्रियांचेच माथी मारता, याला काय म्हणावे. 5. सकल दोषांचे निधान. सकल दोषांचे निधान प्रथम तुम्हीच स्त्रियांना दोषपात्र होण्यास कारणीभूत होता. ऐका, कित्येक बाप आपल्या नक्षत्रासारख्या 10-11 वर्षाच्या मुली 80-90 वर्षाचे श्रीमंत म्हाताऱ्यास रुपयांची थैली घेऊन व त्याचे श्रीमंतीवर नजर देऊन, नवरा मेला तरी चिंता नाही, इला पैशाला तर काही कमी नाही ना, 2 दिवस खाईल पिईल लेईल नेसेल, एक नवरा नसला तर काय चिंता आहे, असे म्हणून वाघाला जशी बकरी द्यावी त्याप्रमाणे बेधडक देतात. अरे पण जे खरे सुख, खरी ममता, ज्या लेण्या नेसण्याने ज्याला आनंद, जो तिचे कौतुक करणार, तिला प्राणापेक्षाही चाहणार, तो तर मेला. पण तिला हे जग अरण्यासारखेच. त्याच्यानंतर मग तिला हे जग अरण्यासारखेच. तिला ते कोरडे सोहळे कशाला रे. पूर्वी सती जात ते बरे होते. एकदाचे त्यांचे बरोबर आपलीही राख केली म्हणजे सरले. या जगात बायकोवर जसा नवरा प्रीती करील तशी आई वेगळी करून दुसरे कोणी करणार नाही. जे तरुणपणाचे प्रज्वलित इंगळ पदरात वागवून दिवस काढावे बरे. असो, फक्त द्रव्यावर नजर देऊन मुली अशा ठिकाणी देतात, त्यांची अशी स्थिती. मग पुण्यात सार्वजनिक सभा आहे ना, त्यांनी स्त्रियांवर मोठाच उपकार करून त्यांचे जे दर 6 महिन्यांनी का वर्षांनी पुस्तक निघत असते, त्यामध्ये मोठ्या डौलाने लिहिले होते की सरकार स्त्रियांना सती जाण्याची मोकळीक देईल तर बरे. पण स्त्रिया सती जाऊन तुम्ही त्यांच्या मागे गौऱ्या वळायला का राहता. तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर का सती जाऊ नये बरे. तुमच्यापेक्षा ती सती गेल्याने फार नुकसान होईल. कसे म्हणाल तर, ती मेली म्हणजे तिच्या मागे तिची लहान लहान मुले असतात, त्यांना कोणी सांभाळावे. अरे म्हण आहे, घोडे फेरता बाप मरावा पण रहाटाने सूत कातणारी आई मरू नये. बाप जर मेला तर ती आई पाहिजे तसे दुःख सोसून मुलांना पोशील. पण तुम्ही आज ती मेली की उद्या दुसरी करून त्या मुलास देशोधडी करता की नाही हे पहा. रोज बोंब ऐकू येतेच. याकरिता बायकोच्या आधी तुम्हालाच त्या कुंडात टाकावे. स्त्री पुरुष तुलना भाग 6 समाप्त.